नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हाऊ टू रीड अ नॉव्हल मधील युनिट 1 हाऊ टू यूज दिस कोर्स हा पाठ अभ्यासणार आहोत. धड्याचे संक्षिप्त पण समजण्याजोगं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे व्हिडिओ खास अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहेत जे कामामुळे किंवा वेळेअभावी पुस्तक वाचण्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नाहीत. तुम्ही फक्त ऐकतही पूर्ण धडा समजून घेऊ शकता. ज्यांनी पुस्तकातून अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी ही सराव करण्याकरता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कमी वेळात महत्त्वाचे पॉइंट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. या पाठाचं नाव आहे युनिट 1 हाऊ टू यूज दिस कोर्स. हा अभ्यासक्रम कसा वापरायचा हे शिकण्यासाठीचा पहिला घटक. ऑब्जेक्टिव्स. उद्दिष्टे. इंग्लिश. The course has 3 main objectives. A. To study the novel as a distinct form of literature by developing analytical skills. B. To focus on different ways of studying novels and the key concepts behind them. C. To give students the experience of reading and understanding novels, so they can apply this learning beyond the course. मराठीत. या अभ्यासक्रमाची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. A. कादंबरी हा एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून अभ्यास करणे. त्यातील महत्त्वाच्या घटकांचे विश्लेषण करण्याची कौशल्ये विकसित करणे. B. कादंबऱ्या अभ्यासण्याच्या विविध पद्धती आणि त्यामागची संकल्पना समजून घेणे. C. विद्यार्थ्यांना कादंबऱ्या वाचण्याचा आणि समजून घेण्याचा अनुभव देणे, जेणेकरून हा अनुभव अभ्यासक्रमाबाहेरही उपयोगी पडेल. स्टडी प्रोसिजर. अभ्यासाची पद्धत. This section gives instructions on how to approach the course. First, read this unit, then read the novels, and only after that start part 2. You must read literature before analyzing it. ही विभाग आपल्याला अभ्यासक्रम कसा वापरायचा याचे मार्गदर्शन देते. सर्वप्रथम हा घटक. युनिट 1 वाचा, मग कादंबऱ्या वाचा आणि त्यानंतरच दुसरा भाग. पाठ 2 सुरू करा. साहित्य समजून घेण्यासाठी आधी वाचन गरजेचे आहे. 1 स्टेप 1 पहिला टप्पा. Read one novel, e.g., The Guide. Write down your understanding of the novel without help. At least 2 pages. List the characters in order of importance. List the events in the novel. एक कादंबरी वाचा. उदा. The Guide. कादंबरीचा अर्थ तुमच्या मते लिहा. कुणाची मदत न घेता. किमान 2 पानं. कथेतले पात्र त्यांच्या महत्त्वानुसार यादी करा. कथानकातील घटना यादी करा. 2 स्टेप 2 दुसरा टप्पा. Read part 1 of this book carefully to understand the theory of the novel. Especially focus on units 2, 4, and 5. Reread if needed and take help if necessary. या पुस्तकाचा भाग 1 नीट वाचा. त्यात कादंबरीचा सैद्धांतिक अभ्यास दिला आहे. विशेषतः घटक 2, 4 आणि 5 यावर भर द्या. परत वाचा. समजत नसेल तर इतरांची मदत घ्या. 3 स्टेप 3 तिसरा टप्पा. Use the concepts from part 1 to describe the novel you read. भाग 1 मध्ये शिकलेल्या संकल्पना वापरून वाचलेल्या कादंबरीचं वर्णन करा. पाठ. युनिट 1 हाऊ टू यूज दिस कोर्स. हा अभ्यासक्रम कसा वापरायचा. पाने 3 ते 4 चे सविस्तर स्पष्टीकरण मराठी भाषांतरासह. 4 स्टेप 4 भाग 2 वाचा. इंग्लिश. Read the relevant unit from part 2 about the novel you read. Solve the questions and tasks given at the end of that unit. मराठीत.
तुम्ही वाचलेल्या कादंबरीशी संबंधित भाग 2, पाठ 2 मधील युनिट वाचा. त्या युनिटच्या शेवटी दिलेले प्रश्न आणि कार्ये सोडवा. स्टेप 5. अनुप्रयुक्त संकल्पना वापरा. This is an important step. Use concepts that are not already covered in the prescribed novel. For example, if you are reading the guide but the book doesn't discuss setting or characters, prepare your own notes on them. हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. Prescribed, निर्दिष्ट, कादंबरीत जे मुद्दे दिलेले नाहीत, अशा संकल्पनांचा अभ्यास स्वतः करा. उदाहरणार्थ, द गाईड ही कादंबरी वाचत असाल आणि पार्ट 2 मध्ये सेटिंग किंवा कॅरेक्टर्स यावर चर्चा नसेल, तर स्वतःची नोंद तयार करा. यामुळे कादंबरीचा सखोल अभ्यास होईल. स्टेप 6. भाग 1 चा उपयोग करा. To understand components of the novel better, use part 1. This will help you in the discussions in part 2. कादंबरीच्या विविध घटकांचा सखोल अभ्यास करण्यासाठी भाग 1, पाठ 1 चा उपयोग करा. हे पाठ 2 मधील चर्चेसाठी तुम्हाला तयार करेल. स्टेप 7. नवीन कादंबरी घ्या. Choose another novel, e.g., The Old Man and the Sea, and repeat the entire process. दुसरी एखादी कादंबरी निवडा. उदा. The Old Man and the Sea, लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे. आणि वर दिलेली संपूर्ण प्रक्रिया पुन्हा एकदा वापरा. Important considerations, महत्त्वाच्या सूचना. The course is structured with interconnections among all parts. You must read in the given sequence. Use relevant parts from part 2 as needed. Also, try to get suggested books for deeper understanding. Consult visual aids, videos, and experts if needed. या अभ्यासक्रमात सर्व युनिट्स आणि भागांमध्ये एकमेकांशी संबंधितता आहे. त्यामुळे दिलेल्या क्रमाने सर्व भाग वाचणे महत्त्वाचे आहे. गरज भासल्यास पार्ट 2 मधील संबंधित भाग वाचा. सुचवलेली पुस्तके मिळवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून समज अधिक सखोल होईल. समजत नसेल तर व्हिज्युअल माध्यमे, व्हिडिओ क्लिप्स आणि अभ्यास केंद्रातील तज्ज्ञ यांची मदत घ्या. This course is meant to train you as readers. वाचक म्हणून प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम. The course trains you to become an independent and thoughtful reader. If you find novels difficult, consult encyclopedias and others. Understanding may not come instantly, sometimes it takes time and effort. This course helps you see the similarities between different cultures and your own life. हा अभ्यासक्रम तुम्हाला एक स्वयंपूर्ण व विचारशील वाचक बनवण्यासाठी तयार करतो. जर कादंबऱ्या कठीण वाटत असतील, तर विविध संदर्भ ग्रंथ, तज्ज्ञ किंवा मित्रांची मदत घ्या. समज तात्काळ होईलच असं नाही, काही वेळा मेहनत व संयम लागतो. ही अभ्यास पद्धती वेगवेगळ्या संस्कृती आणि आपल्या स्वतःच्या जीवनातील साम्य स्पष्ट करते. शेवटचा भाग. कविता. The poem reminds us that despite different cultures and appearances, human life is essentially the same everywhere. ही कविता आपल्याला हेच सांगते की विविध देश, संस्कृती, पेहराव असले तरी मानवी जीवन सर्वत्र सारखंच आहे.